सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंची युती केली तर 2 जिल्ह्यांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू असा इशारा नारायण राणेंनी दिलाय। नारायण राणेंनी नाराजी व्यक्त करत शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा इशारा दिला आहे। तर 3 पैकी 2 आमदार आमचे वेगळ लढण्याची आमचीही तयारी आहे असं उदय सामंतांनी म्हटलंय। सिंधुदुर्गमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू असा इशारा नारायण राणे यांनी दिलाय। स्थानिक निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपने एकटं लढण्याची तयारी केली आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी तसे संकेत देखील दिले आहेत। त्यामुळे कणकवली नगरपंचायतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्याची चाचपणी सुरू केली आहे। त्यावर नारायण राणेंनी नाराजी व्यक्त करत शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा इशारा दिलाय। कणकवली शहरामध्ये ज्या विविध संस्था आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, त्यांच्याकडून एक प्रस्ताव असा आला, शहर विकास आघाडी जर आपण केली शहराच्या विकासासाठी तर तो वाद त्या ठिकाणी होणार नाही। ह्या सगळ्या गोष्टीला आपण फाटा देता येईल आणि ह्या माध्यमातून त्यांनी एक प्रस्ताव दिला की अशा प्रकारचा निर्णय जर घेतला तर गावातलं वातावरण पीसफुल राहील। तो प्रस्ताव आम्ही तसाच वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। तो कोण राजन तेली टेम्पररी आहे, आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे, अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे, ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागाव की न लागाव। आणि अशा बातम्या कशाला काय होणार नाही बीजेपी 1 नंबर, एकनाथ शिंदे 2 असं होईल। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष होईल असं नितेश राणे यांनी म्हटलंय। तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असं वक्तव्य निलेश राणेंनी केलंय। तर नारायण राणे यांनी मात्र युतीतच लढावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। मी आहे तोपर्यंत राणे कुटुंबात भांडण होणार नाही असंही राणे म्हणाले। आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छाच आहे की भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष इथे बसला पाहिजे, राणे साहेबांच्याच विचाराचा अध्यक्ष बसला पाहिजे। कारण गेली 25 वर्ष ही राणे साहेबांच्याच विचाराचा भारतीय जनता अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसलेला आहे। आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे, 100% आहे आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर 100% शिवसेनेचाच प्रभाव पडणार ही माझ्या मनामध्ये शंका आहे। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही। सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप एकटं लढणार असेल तर शिवसेनेची देखील तशी तयारी असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। आता सिंधुदुर्गामध्ये स्वतः पालकमंत्री महोदयांनी सांगितले की मैत्रीपूर्ण लढायचं आहे। ठीक आहे, जर युती करून लढायचं नसेल, मैत्रीपूर्ण लढायचं असेल, आमची देखील तयारी झालेली आहे।